शिरवणे स्थित मनपा स्कूल मैदान में कैलाशवासी विनोद सारिका स्मृति कला क्रीड़ा मंडल द्वारा समाज सेवक जयेंद्र सुतार के जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित बॉक्स अंडरआर्म क्रिकेट टूर्नामेंट का भव्य समापन नेरुल प्रभाग क्रमांक 21 की भाजपा नगर सेविका माधुरी सुतार के जन्मदिन समारोह के साथ उत्साहपूर्ण माहौल में हुआ। इस विशेष अवसर पर महापौर सुजाता पाटिल, पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक तथा पूर्व महापौर जयवंत सुतार मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। साथ ही नगर सेवक डॉक्टर जयाजी नाथ, सुरेश शेट्टी, सूरज पाटिल, नगर सेविका संतोषी म्हात्रे, नगर सेवक गिरीश म्हात्रे, नगर सेविका मीरा पाटिल, नगर सेवक प्रदीप गवस, पूर्व नगर सेवक गणेश म्हात्रे, पूर्व नगर सेविका शिल्पा कांबळे सहित भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक मौजूद रहे। जन्मदिन के अवसर पर समर्थकों और महिलाओं ने केक कटिंग के साथ माधुरी सुतार को शुभकामनाएं दी। 4 दिनों तक चले इस बॉक्स अंडरआर्म क्रिकेट टूर्नामेंट में कुल 24 टीमों ने हिस्सा लिया। कड़े मुकाबलों के बाद आर्या 8 शिरवणे ने प्रथम स्थान प्राप्त किया, जबकि जय साई इंटरप्राइजेस शिरवणे दूसरे और विहान 8 कोपरखेड़े तीसरे स्थान पर रही। विजेता एवं उपविजेता टीमों को मान्यवरों के हाथों नकद पुरस्कार और आकर्षक ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। इसके अलावा बेस्ट फील्डर, बेस्ट बॉलर और मैन ऑफ द टूर्नामेंट के खिताब से भी खिलाड़ियों को सम्मानित किया गया। इस अवसर पर महापौर सुजाता पाटिल और पूर्व महापौर जयवंत सुतार ने माधुरी सुतार को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके सामाजिक कार्यों की सराहना की। आज सर्वात प्रथम तर सगळ्यांना मी शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आमच्या लाडक्या नगरसेविका माधुरी सुतार यांचा वाढदिवस आहे। मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आदरणीय गणेशजी नाईक साहेब सांगतात की वाढदिवस बुके किंवा भेटवस्तू न घेता लोकांसाठी काहीतरी करायचं आणि त्याच्यातून साजरा करायचा। आज माधुरीताईंनी जे बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याच्यातून नक्कीच तरुण वर्ग नशा किंवा इतर व्यसनांपासून परावृत्त होऊन कुठेतरी क्रीडांच्या माध्यमातून पुढे येतोय, हे मनापासून खूप उल्लेखनीय आहे आणि त्यांच्या ह्या कार्यांना मी अशीच शुभेच्छा देते। विनोद कला क्रीडा मंडल शिरवणे आणि भारतीय जनता पार्टी शिरवणे यांच्या विद्यमानानं 4 दिवसापूर्वी जयेंद्र सुतार यांचा वाढदिवस आणि आज माधुरी सुतार यांचा वाढदिवस या निमित्त या ठिकाणी गेल्या 32 वर्ष खंड न पडता या ठिकाणी सातत्यानं प्रकाश झोतातील बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं। मंडळाचे कार्यकर्ते हे नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी मेहनत करतात आणि एक शिस्तीनं त्या ठिकाणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन न करता त्या ठिकाणी पार पाडत असतात। नव्या मुंबईतील असंख्य खेळाडू यामध्ये सहभागी होतात आणि खेळीमाळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असतो। स्वर्गीय अरुण सुतार यांनी बालकडू समाजसेवेचं केलेलं आहे। त्या धर्तीवर माझं मार्गदर्शन जयेंद्र सुतार, माधुरी सुतार यांना लाभत असतं आणि त्याच्यातूनच ही समाजसेवेची क्रीडा क्षेत्रामध्ये, आरोग्यामध्ये किंवा सामाजिक सेवेमध्ये त्या ठिकाणी कार्यरत असलं पाहिजे या भूमिकेतून आज या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली। सकाळी त्या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून नेत्रचिकित्सा शिबिर, महिला प्रशिक्षण ज्यांनी घेतले त्या महिलांना प्रशिक्षण दाखले वाटप असे विविध उपक्रम त्या ठिकाणी करण्यात आला। एक समाजसेवेचा वसा घेऊन या ठिकाणी हे कार्य करत असतात। भविष्य कालखंडामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी समाजसेवा या जयेंद्र सुतार असेल, माधुरी सुतार आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत हो, हे मनपूर्वक शुभेच्छा। जयेंद्र सुतारचा 15 तारखेला वाढदिवस, माधुरीचा आज 18 तारखेला वाढदिवस। दोघांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। वहीं अपने जन्मदिन पर मिले अटूट प्रेम और आशीर्वाद के लिए माधुरी सुतार ने सभी का आभार माना। आमचे वाढदिवस असल्यानंतर नेहमीच आपला वाढदिवस हा निव्वळ आपल्या परिजनांसमवेत, कुटुंबियांसमवेत नाही तर आम्ही लोकप्रतिनिधी जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो तर आमचा प्रभागच हा आमचा परिवार आहे।
या पद्धतीने शिरोणे गावामध्ये अरुण सुतार यांचा वारसा चालवत आम्ही जयवंत सुतार, जयेंद्र सुतार आणि मी माधुरी सुतार सातत्याने आम्ही हा समाजामध्ये आपली बांधिलकी जपावी या उद्देशाने विविध उपक्रम हे घेत असतो. आजचा हा कार्यक्रम तुम्ही पाहत असाल की जयेंद्र अरुण सुतार यांचा महाशिवरात्री दिनी वाढदिवस तो 15 फेब्रुवारी ते आज 18 फेब्रुवारी माझा वाढदिवस हे सातत्याने 4 दिवस आम्ही कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे प्रकाश झोतातील अंडरआर्म क्रिकेट सामने हे भरवले होते आणि अत्यंत खूप छान असा प्रतिसाद सर्व खेळाडूंना मिळाला. आणि हे मंडळ सातत्याने शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक असं सर्वच क्षेत्रामध्ये हे मंडळ कार्यरत असतात. कारण नवीनच स्थापन झालेलं असं नाही तर जवळपास 33 वर्ष पूर्ण या मंडळाने केलेलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतलं नावाजलेलं एक हे मंडळ म्हणून याची ख्याती आहे. आज खरं पाहता तर आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वात हे नवी मुंबईचे जी जडणघडण झालेली आहे, जो विकास झालेला आहे तो आपण पाहतो आहे. दादांना सर्वच जे आपले लाडके नेतृत्व आहे त्यांना नवी मुंबईचं शिल्पकार ह्यासाठी म्हटलं जातं की दूरदृष्टिकोनातून दादाच्या ही नवी मुंबई साकारली गेलेली आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने या नवी मुंबईचा विकास होणार आहे. आणि असे आमचे मार्गदर्शक राजकीय गुरु गणेशजी नाईक असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच आम्ही सर्व कार्यकर्ते हे काम करत असतो. निश्चितच आजही ती सामाजिक बांधिलकी आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जपत सकाळी आरोग्य शिबिर म्हणा, महिलांचं सक्षमीकरण म्हणा आणि सांगता आज रात्री इथे क्रिकेट सामन्यांच्या जो फायनल मॅच आहे आणि बक्षीस वितरणाच्या माध्यमातून झालेली आहे. तर निश्चितच हाच प्रयत्न असतो की समाजामध्ये जे काही आता खेळाडू आहेत त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळावं, एक व्यासपीठ मिळावं. नवी मुंबईतून आपले खेळाडू हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनून आपलं भारताचं आणि आपल्या नवी मुंबईचं नावलौकिक कमवावं. आणि त्यांच्या ह्या आमच्या सातत्याने चाललेल्या उपक्रमातून नागरिकही खूप छान आम्हाला प्रतिसाद देत असतात आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळत असतात. तर ह्या हितचिंतकांच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे सातत्याने माझ्या मागे राहो अशी या दिवशी ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.